पाणीपुरी नेमकी आवडत कोणाला नाही, सर्वांनाच आवडते. पण बाहेरची सगळ्यांना तर आवडतेच आवडते. ठेल्यावरची, दुकानावरची सगळ्यांनाच पाणीपुरी आवडते. पण घरी बनवलेली पाणीपुरी जेव्हा अशी खाणार, तेव्हा म्हणणार की नको आता दुकान बंद, आता आपण ही घरीच बनवत जाऊ. इतकी स्वादिष्ट ही पाणीपुरी होती की बस. म्हणजे इथे आम्ही आर्मी क्वार्टरला असताना तर इथे काही मिळत नाही लवकर, पण एवढी छान पाणीपुरी भेटल्यावर बापरे! खूपच छान, खूप छान वाटत होती. तुम्ही पण अशी पाणीपुरी घरी बनवू शकता. त्याच्यासाठी पण रेसिपी पण सोपीच आहे, भरपूर सोपी आहे. चिंच तुम्ही पाण्यामध्ये भिजू घाला आणि जे आपले आलू आहे ते पण एकसारखे कापून त्याला आपण उकळी घालायची आहे. उकळी घालायसाठी आपण कुकर घेतलेला आहे. कुकरची आता 5 ते 6 शिट्यामध्ये कुकर छान होऊन जातो आणि त्याची छान प्रकारे ते आलू पण शिजून जातात. आता बघा 5 ते 6 शिट्या घालून मी कुकर काढून घेतलेला आहे आणि माझे आलू देखील एकदम व्यवस्थितपणाने शिजलेले आहेत आणि त्याचीवाले असे सायपटं काढून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे. असे सायपटं काढून घेतले की आपण त्याचं आता चटणी त्याची नंतर बनवू. त्याआधी आपण तिखट पाणी घेऊ. तिखट पाण्यासाठी आपण मिरची, काही लसूण, अद्रक आणि थोडाफार पुदिना. तुमच्याकडे असेल तर तुम्ही सांबार पण घेऊ शकता. माझ्याकडे सांबार कोथिंबीर नव्हता. पाणी घालून थोडंसं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. त्यानंतर आपण गोड पाण्यासाठी तेलामध्ये जिरं सोडायचं आहे आणि आपण मगाशी जे चिंच आपण हे करून ठेवले होते, त्याला पाण्यामध्ये भिजू टाकले होते, ते चिंचातले आता ते बिया काढून आता ते बघा मी पाणी घेऊन घेतलं आहे. आता मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी थोडं शॉर्टमध्ये घेतलं. त्या जिऱ्याच्या तेलामध्ये आता ते पूर्ण पाणी आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि याला 3-4 उकळी येतपर्यंत तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये थोडा गूळ घालून घ्यायचा. गूळ घातल्याने ते थोडं गोडसरपणा पण त्याला प्राप्त होतो.